पुराच्या तडाख्यानंतर आता ऊस पिकांवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव. शिरोळ तालुक्यातील शेतकरी झाला चिंताग्रस्त. नुकताच शिरोळ तालुक्यात पूर येऊन गेलाय. यावेळी नदीकाठावरील सर्वच पिकं तब्बल 15 दिवस पाण्याखाली राहिली. ज्या ऊस पिकात सुरळीत पाणी गेलं ती आता वाळून चिपाड झाले. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसलाय. पुराच्या तडाख्यातून जी काही ऊस पिकाचं क्षेत्र सावरलंय त्यावर आता तांबेरा रोगानं आक्रमण केलंय. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय. याबाबत अधिक माहिती अशी: जुलै-ऑगस्ट महिन्यातील सर्वत्र झालेल्या दमदार पाऊस तसेच अधूनमधून होणारं ढगाळ वातावरण यामुळे शिरोळ तालुक्यातील ऊस पिकावर तांबेरा या रोगानं आक्रमण केलंय. या रोगामुळे ऊसाची पानं तांबूस व पिवळी पडतायत. तांबेरामुळे ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कोश 80-032 व 10,001 या ऊस पिकाची अवस्था पाहून ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालाय. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. ऊस दरवाढीसाठी लांबलेल्या आंदोलनामुळे ऊस गळीत हंगाम उशिरा सुरू होणं, यामुळे उतार्यात घट होणं, पावसाळ्यातील नेहमीचा महापूर, खतांची झालेली दरवाढ या सर्व गोष्टी ऊस उत्पादकांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. यातच भर म्हणजे आता ऊसावर पडलेला तांबेरा रोगामुळे ऊसाची वाढ खुंटते. नवीन पानाची निर्मिती होत नाही. असलेली पानं पिवळसर पडून गळून जातात. संततधार पाऊस, ढगाळ वातावरणामुळे पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. परिणामी प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत नाही व पिकांची अन्न निर्मिती प्रक्रिया थांबली जाते. सध्या गाळपासाठी जाणाऱ्या ऊसाच्या 25 ते 30 कांड्या तयार आहेत. यावर पाठीवरील पंपानं औषध फवारणी करणं अशक्य आहे. त्यामुळं ड्रोनने फवारणी करावी लागणार आहे. हे प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही आणि औषध फवारणीस विलंब झाल्यास तांबेराचा प्रादुर्भाव वाढून ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अशा दुहेरी चक्रात बळीराजा अडकलाय. त्यावरील उपाययोजनांबाबत पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर भरत रासकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ऊसावरील तांबेरा रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि अधिक उत्पादनासाठी आधी ऑक्सिट्रॉबिन, अक्षयरॉबिन 18.2%, अधिक डायफेल कोनॅझोल 11.4%, HSC 1 मिली प्रति लिटर पाणी या संयुक्त बुरशीनाशकाच्या 3 फवारण्या रोगाची प्राथमिक लक्षणं दिसून आल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने करावी, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिलाय. शिवार न्यूजसाठी अनिल जासूद.